धन्यवाद अक्षय दुरी. तर या मैदानामध्ये या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि हा दुसरा सामना रंगतोय. झेंडोबा स्पोर्ट वर्सेस काळोबा फायटर संघाला एक आगळं बक्षीस आहे. एक बकरा 2000 रुपये. सन्माननीय सत्यविजय गावडे याचकडनं जर काळोबा फायटर संघ विजयी झाला तर 2000 तसेच एक बकरा. पारदर्शी घेतो या संघाला सन्माननीय सत्यविजय गावडे याचकडनं 2000 रुपये एक बकरा जर काळोबा फायटर संघ हा विजयी झाला तर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा सज्ज होतो. वैयक्तिक पहिलं आणि पहिल्या इनिंगचं पहिलं षटक नीलकंठ. पंचांकडनं पहिला चेंडू मात्र एक अतिरिक्त धावा या चेंडूवरती आणि या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकते आणि धावसंख्येचं श्री गणेशा होतोय 1 धाव धावफलकावर. यावेळी फुल लेनचा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. पंच शाहरुख खान पोज मध्ये पंचांची कवायत होते आणि या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकते 2 धावा. अतिरिक्त धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. नीलकंठाला मात्र थोडं कमबॅक करावा लागेल कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक दबाव आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक डीपला प्रोटेक्शन आहे. त्या 2 खेळाडूंचं जाळं रचलं आहे. वायडिश लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑफला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक बाहेर. यावेळी फटका मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. श्रीकांतचा पण एक ऑनसाईडचा चेंडूचा प्रवास. एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 धावा. काळोबा फायटर्स संघ हा मात्र क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेक हरल्यानंतर आणि झेंडोबा स्पोर्ट संघ नाणेफेकीचा जिंकल्यानंतर माफ करा काळोबा फायटर्स संघ टॉस नाणेफेकीचा कोल या संघाकडे गेला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी प्रचारण करण्यात येत आहे ते मात्र झेंडोबा स्पोर्ट या संघाला. पुढील चेंडू नीलकंठ लेफ्ट राऊंड विकेट. या फुलर लेनचा चेंडू खोदून काढला जातोय. ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागते. रोहन हा फलंदाज आपलं एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. रोहन एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाला महत्वपूर्ण 1 धाव देतोय. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. सुंदर गुणलेखकांचं काम करतात आमचे मित्र बंदार तुळसकर. यावेळी पुनर्लेनचा चेंडू उडवला जातो. वायडिश लॉंग डायरेक्ट चंद्रा. सुरेख फटका श्रीकांत गावडे यांच्या बॅट मधनं. त्यानंतर एक मोठा फटका षटकार हा येतोय. यावेळी पुन्हा एक सुरेख चेंडू बॅकअप लाईन हलक्याने ड्राईव्ह केला जातोय. बाकीचं काम पाहतो एसटीच्या मागे टपला तो एसटी रक्षक. डॉट चेंडू असेल निर्धाव कमबॅक करावा लागेल. नीलकंठाला हा गोलंदाज अनुभव आहे. या गोलंदाजाला आपण राऊंड विकेट षटकातील पुढील चेंडू. यावेळी लेनचा चेंडू नसीबचा फटका. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास चाललाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू प्रवास गॅप मध्ये चाललाय. 2 धाव पूर्ण होतात. सहजासहजी 2 धाव हे 2 फलंदाज पूर्ण करतात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये पाहायला भेटतोय. सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला एक सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडू हा मात्र मोठ्या फटक्यात त्या चेंडूचा समाचार घेतला जातोय. श्रीकांत गावडे याचकडनं अनुभव आहे. श्रीकांत गावडे या मैदानावर बऱ्याच वेळा या मैदानाचा एक अनुभव आहे. बऱ्याच वेळा एक या मैदानावरती खेळलेला एक खेळाडू श्रीकांत गावडे. यावेळी इनसाइड आउट मात्र चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. एका धावे समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावफलक कमी पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 13 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पॉवर प्लेचा एक आणि पहिल्या इनिंगचं आणि धावफलकावर धावसंख्या 13 धावा. बिनगडी बाद बीज.
अटॅक्स सुंदर साऊंड सिस्टम आमचे ऑपरेटर संदीप कनेकर हे मात्र काम पाहतात. कालच्या सत्रापासून आता दुसरा दिवस. संदीप तुझं पण सहर्ष स्वागत. कारण ऑपरेटर ही नाही, एक सुंदर समालोचक आहेत आणि एक सुंदर खेळाडू, एक अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा जो संदीपला ते भूमिकेत एक आपल्याला पाहायला भेटतायत. डीजेच्या कोणत्याची बदल होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं या पहिल्या इनिंगसाठी दुसरे षटक घेऊन सोनू हा गोलंदाज सज्ज होतोय. प्रथम ओव्हर द विकेटचा मारा होतो तो श्रीकांत गावडे, संघाचा आधारस्तंभ असेल, संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. चेंडू मात्र फटका फसतोय. इनसाइड आउट, वन बाउन्स. मात्र सत्य शेवटी क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न एक सुरेख स्टॉप करतोय क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण करणे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो, त्यानंतर कुठेतरी यश भेटतं. त्याच प्रकारे क्रिकेटामध्ये संघर्ष करावा लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण मिळेल. जवळजवळ 2 धावा वाचवतो. यावर ऑन साइडला आडव्या बॅटने टोलला चेंडू, शॉटला प्रोटेक्शन आहे. शॉट फायनल क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. सांघिक धावसंख्या धावफलकावर 16 धावा, बिनगडी बाद. दुसरे षटक क्रमांक हे प्रगती पथावर आणि 2 संघामध्ये हा संघर्ष. एक 2 संघ आमने सामने आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पाहायचाय कोणता हा संघ संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातोय. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप स्केअरले क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट आणि डीप वायडी शिलोंगाला या डाव्या हातीच्या शैलीच्या फलंदाजाने प्रोटेक्शन ठेवण्यात येते. मोठे पटके घेणार, कारण फक्त विचार केला तर 5 षटकांचा सामना, 5 षटकांमध्ये 50वी सन्मानजनक धावसंख्या करायचा इरादा स्पर्धेसमोर. यावेळी लोअर टॉस चेंडू आडव्या बॅटने टोलला चेंडू डीपला आहे, मिडलला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावावर समाधान मानावं लागते. चेंडूची परती होती तेव्हा दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करून टाकतो नीलकंठ हा क्षेत्ररक्षक आणि या एकूण धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. 17 धावा धावफलकावर. दुसरे षटक क्रमांक हे प्रगती पथावर आहे. पहिल्या इनिंगचा श्रीकांत गावडे हा मात्र स्ट्रायकर यांच्या दिशेने क्रीजवर सज्ज आहे. दुसऱ्या बाजूने रोहन ही सलामीची बेन्नीची जोडी मैदानात जमली जोडी. एक चेंडू फनपूर्व पुढे सरकून खेळतोय. ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट गलीच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि पंचांकडून डेड बॉलचा इशारा येतोय. चेंडू कॅन्सल होईल. पंच रोशन पेडणेकर, मेन पंच स्कर्लेकर, पंच उदय माधवकर हे 2 पंच अनुभवी पंच या स्पर्धेत कालच्या सत्रापासून सुरेख कामगिरी करतायत. कारण पंचांना पण बराचसा अनुभव विचार केला तर उदय छत्रपती स्पोर्ट्स संघाकडून बऱ्याच वर्ष खेळतोय, बरा अनुभव आहे. आणि एका बाजूने विचार केला तर रोशन पेडणेकर हा पण एक पंचांच्या भूमिकेत आहे. खेळाडू पण एक उत्कृष्ट आहे. रिलायन्स आरंगा संघाकडून पाहिला. यावेळी हलक्यापणे ड्राईव्ह केला जातोय. चेंडूची दिशा दिली जाते. तोपर्यंत एक एक्स्ट्रा डीप कव्हरला क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची परती करते. तोपर्यंत एक धाव सहजासहजी पूर्ण होते आणि या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 19 धावा. दुहेरी धावसंख्येने 19 धावा. सोनू हा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट श्रीकांतसाठी. श्रीकांत स्ट्रायकर यांच्या दिशेने यावेळी पुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इनसाइड एज. चेंडू मात्र एक धाव सहजासहजी इथे पूर्ण होते. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धावी लाख मोलाची. या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 20 धावा गुणलेखक कक्षामध्ये एका धावेने 20 धावा. सुंदर गुणलेखाचं काउंटिंग स्कोरिंग काउंटिंग आमचे मंदार तुळसकर एक बराचसा अनुभव स्कोरिंगचा. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा आपण स्कोरिंग करताना पाहिलं. तेच मंदार तुळसकर, त्यांचा संघ पण जयतीर तुळस या पहिल्या मॅच मध्ये विजय झाला. निश्चितच आनंद असेल. आपल्या गावातील संघ, बरेच खेळाडू मित्रांनो आपल्या गावासाठी खेळतात. हे क्रिकेट आहे, त्या क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतोय. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट हा खेळ झाला परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा कधी करू नका. कोणत्या खेळाडूच्या कधी घोड्या काढू नका. आपण काय आहोत ते ओळखा. विजय आपलाच होईल. स्वतःसाठी नाही, ज्या संघाने तुम्हाला संधी दिली त्या संघासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा. हे क्रिकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. 22 2 षटकाचा खेळ अखेरीस 22 धावा. 2 गडी बाद. डीजे
हॅलो तर PS गावचे सुपुत्र सन्माननीय अजयजी नाईक साहेब यांचं आगमन होते मंडळातर्फे हार्दिक स्वागत अजय सर तुमचं. आणि संतोष हे पण एक कॉमेंट्री करतात, संदेश यांची पण मराठीमध्ये कॉमेंट्री आहे. आणि आपल्या गावासाठी टीमने जयपूर PS संघ निघतात विजयी झाला, त्यांचे खंबीर पाठीराखे सन्माननीय अजयजी नाईक यांचं आगमन होते. सन्मान्य पालकमंत्री सहाय्यक सन्मान्य अजय नाईक यांचं स्वागत करतील सन्मान्य कमलेश गावडे साहेब. धन्यवाद. धन्यवाद. कालच्या सत्रापासून बराच प्रतिसाद भेटतोय, कारण मी कुठल्याही स्पर्धेला गेलो तर बरीच चर्चा होती. APL असो, अणसूर प्रीमियर लीग असो, प्रत्येक स्पर्धेचं वडेश्वर लीग असो, या अणसूर स्पर्धेचे जे आयोजन करतात त्या आयोजनाची भरपूर चर्चा होते. सुरेख आयोजन करतात मित्रांनो, डोळ्याचे पाळणे फोडणारं आयोजन असतं. त्याचप्रकारे झेंडोबा चषक या मैदानावरती बऱ्याच टुर्नामेंट पाहायला भेटत आहेत. निश्चितच या सीझन मध्ये हा दुसरा टुर्नामेंट असेल. APL झाला, त्यानंतर झेंडोबा चषक, त्यानंतर 4-5-6 परत APL असेल. भव्य असे एक स्पर्धा असेल. बऱ्याच स्पर्धा या मैदानावर होतात. बरंचसा एक चांगला आउटफील्ड, चांगलं पिच या मैदानावरती आपण पाहिलं. पहिला ट्रेक थ्रू येतो श्रीकांत गावडे माघारी परततोय. वैयक्तिक 17व्या धावसंख्येवर श्रीकांत माघारी परततोय आणि म्हणून फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय जगन्नाथ. गोलंदाजी मार्कवर ओमकार. विकेट फ्लॉरलेंचा चेंडू इनसाइड आउट, चेंडू नो मॅन्स लँड. इथं मात्र वाईडिश मग आपला प्रोटेक्शन आहे, थोडी चूक करतो, चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण मालवणीत सांगायचं झालं तर लाखाचे खाक. आणि लॉस ऑफ 1 विकेट. पाहू शतकी खेळीत हे पलकावर लागते. तिसरे षटक हे प्रगती पत्तावर आहे. पहिल्या इनिंगचं गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाला, त्यानंतर कमबॅक करतोय जगन्नाथ. रोहन यांच्या बॅटमधनं आडव्या बॅटने टोळला चेंडू. इथं मात्र शॉर्ट मेडिकेटला प्रोटेक्शन आहे. एकच धावून समाधान मानावं लागतं. एक धावणे धाव फलक पुढे सरकतोय. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं हे षटक प्रगतीपथावर. संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघ या आपल्या घरच्या मैदानावरती खेळतात. जिद्द आणि चिकाटी माणसाकडे असेल तर कोणतेच काम अशक्य नाही होईल. या जगामध्ये अशक्य ही शक्य करावी लागेल. पाहायचं कोणता हा संघ संघर्ष करतो क्रिकेटमध्ये. मित्रांनो, जो चांगला खेळणार त्याला यश नक्की मिळेल. गोलंदाजी मार्कवर ओमकार पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय. राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो मात्र चौथा चेंडू या षटकातील जगन्नाथसाठी. यावेळी हलक्यातील ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट सुपर कव्हर क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय. गचा क्षेत्ररक्षण होते. एकेरी धावसंख्येची पावली ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येत वळताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला भेटतोय. तसेच स्पर्धेदरम्यान आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहतो, एक हिंदी असो मराठी समान घेऊ, त्यांच्याकडे बराच अभ्यास अध्यात्मक असो, त्यांच्याकडे नेहमी आपल्याला ऐकायला भेटते. त्यांचे सन्माननीय राजा सामंत सरांचं आगमन होते. तुमचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. गुलाब पुष्प देऊन बबलू गावडे सामंत सरांचं आपण स्वागत करायचं आहे. चंदोबा कला क्रीडा मंडळ आयोजित एक गाव एक संघ अशी स्पर्धा सॉरी 29 माफ करा 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली षटक पहिली इनिंगचा हा खेळ आहे. पहिल्या इनिंगचं हे तिसरं षटक हे प्रगती पथावर. ओमकार हा गोलंदाज 2 ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला. या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या बद्दल कव्हर 29 धाव 29 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड राउंड प्रोग्रेस.
विश्व चषक 2022 हे क्रिकेटचे रणसंग्राम आहे. जणूकाळ विद्यमान सोहळा रंगतो. त्याचबरोबर आमचे मित्र समालोचक राजा सामंत सर यांचं शुभ आगमन होतंय. तुमचं पण सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. षटकातील हा पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने ओंकार हा गोलंदाज सुसज्ज होतोय. स्क्रीनवर येतोय तिसरं षटक. हे क्रमांक प्रगती पत्तावर संगत करणारा भैरवी गाणार लोर उलटा चेंडू. सुरेख फटका, सुरेख नेत्रदीपक डायरेक्ट चंद्रात हुज. जगन्नाथ ऑन द फायर डीजे. म्हटलं जातं मित्रांनो, फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण, तसं क्रिकेटमध्ये एक फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. त्याच प्रकारे जगन्नाथ मात्र फलंदाज फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतो. एक संधी आली, त्या संधीने सोनं केलं आणि या 6 धावाने धावफलक प्रसरते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 35 धावा, 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 3 षटका, अखेरीस 35 धावा. पहिल्या इनिंगची 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 35 धावा 2 गड्यांच्या बहुबदल्यात. डब्ल्यू गावडे हा फॉपिंग सज्ज आहे. स्ट्रायकर एलच्या दिशेने दुसऱ्या बाजूने एक याच्या बॅग मधला एक मोठा फटका. जगन्नाथ डीप वाईड श्लोगान क्षेत्रक्षेच्या डोक्यावरून सुरेख फटका आला. संघाला टारणारे 6 धावा मात्र भेटतात. जगन्नाथ यांच्या बॅग मधला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाकडनं 4थं षटक निकंठ. हे पण राऊंड विकेट फिनरलेन त्याच्याने ट्राय केला जातो. हलक्या हाताने शॉर्ट स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे. एकाच धावेने समाधान मानावं लागतं बबलूला. बबलू मात्र आपल्या एका धावेने आपलं स्वतःचं खातं उघडतोय, स्वतःच एक अकाउंट ओपन करतोय. संघाला महत्वपूर्ण एक धाव देतोय आणि धावफलक प्रसरतोय. संगीत धावसंख्या लिहिलेल्या धावफलकावर 36 धावा 2 गड्यांच्या बहुबदल्यात. पहिल्या इनिंगचं 4थं षटक हे क्रमांक मार्गस्थ. या फिनरलेनचा चेंडू खोदून काढला जातो. खोलीवर प्रकार चेंडू वाईडशी लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं. सुरेख एक रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये स्ट्राईक होते आणि एकरी धावसंख्येने धावफलक 37 धावा. सुंदर गुणलेखनाचं काम आमचे मंदार तुळसकर स्कोरिंगच्या भूमिकेत चांगलं काउंटिंग करतात. जे 3 पेन घेऊन काउंटिंग करतात. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेत आपण पाहिलं. आम्ही भाग्य समजतो, कारण आज आमच्या सोबत समालोचन करणार सन्माननीय राजा सामंत एक भाग्य समजतो आणि झेंडूबा या मंडळाला पण एक मंडळाचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण एनपीएल नंबरस्वाडी प्रीमियर लीग स्पर्धेत एकदा भाग्य होतं माझं, मी समालोचन केलं होतं. त्याचनंतर आज राजा सामंत सरांबरोबर समालोचन करण्याची संधी भेटते, त्याबद्दल या मंडळाचे मनपूर्वक आभार. 4थं षटक हे प्रगती पत्तावर आणि संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर 39 धावा 2 गड्यांच्या बहुबदल्यात. निखंठ गोलंदाज वैयक्तिक आपल्याकडनं दुसऱ्या संघाकडनं हे 4थं षटक. यावेळी फुल टॉस चेंडू फटका फसतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाच्या वया घेऊन चेंडू पडतो. फटके पाहिलं, एक मोठा षटकार पाहिला, तो फलंदाज मात्र माघारी परततोय आणि धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 40 धावा 3 गड्यांच्या बहुबदल्यात. 4थं षटक हे प्रगती पथावर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचं 4थं षटक. नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. प्रताप हा फलंदाज. सन्मान करत धावसंख्या ठेवायची असेल तर उर्वरित काही चेंडूचा खेळ हा बाकी आहे. त्या प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. 50-60वी गाठावी लागेल. प्रतिस्पर्धी संघासमोर एक मातब्बर संघ आहे. दोन्ही संघ हे घरच्या मैदानावरती आपल्या होम ग्राउंडवर खेळतात. बराच अनुभव आहे मैदानाचा. त्याचबरोबर संघर्ष करावा लागेल. जिद्द आणि चिकाटी हे मात्र माणसाकडे असेल तर कोणतेच काम अशक्य नाही आहे. अशक्य शक्य करावे लागतील.
गोलंदाज नीलकंठ लेफ्ट राऊंड विकेट. यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न ऍट क्रॉस द लाईन, पण पंचांकडे लेग बिफोरचं अपील होते. अपील पंच मात्र फेटाळून लावतात आणि लेग बायच्या स्वरूपात एक धावी सहजासहजी पूर्ण होते. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धावी लाख मोलाची. जसं शिक्षणामध्ये एक गुण आणि राजकारणात मतदान करताना एक मत आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही फार महत्वाची. एकेरी धावसंख्या धावफलक पुरेस रक्कम सांघिक धावसंख्या धावफलकावर 41 धावा, 41 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळी फ्लरलेनचा चेंडू पाठवला जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. दोन क्षेत्ररक्षकाच्या अवैध भिंती चिरून चेंडू मात्र सिंबा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी. छत्रपतींचा शावा मिळाला 4 धावा. षटक असेल, थोडा दबाव असेल गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षकावरती. चार धावेने धावफलक पुरेस रखते सांघिक धावसंख्या धावफलकावर 45 धावा. गोलंदाजी मार्गवर सुसज्ज होतोय नागेश. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडनं भैरवी घालणार हे शेवटचं हाणामारीचं षटक. नागेश 23 नंबर जर्सी क्रमांक राईट ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट त्रिफाची एसटीचा वेध घेतोय चेंडू. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला चेंडू. बबली मात्र मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात मीस येतोय. चेंडू मात्र चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय संघाचे. एक 4 मोहरे माघारी परततात. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावते 45 धावा. शेवटचं षटक क्रमांक आहे प्रगती पथावर. या इनिंगचं पहिल्या इनिंगचं भैरवी गाडणारं शेवटचं षटक आणि तो संघर्ष एका बाजूने विचार केला तर निश्चितच एक काळोबा फायटर संघ संघर्ष करताना निश्चितच कमबॅक करतोय. या संघाला एक बकरा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर सामना जिंकला तर सन्माननीय सत्य विजय गावडेकडनं. निश्चितच संधी ही आहे या संघाला 2000 आणि एक बकरा मिळवण्याची. पाहायचंय संधी सोनं करतात का. निश्चित आज रविवार आहे, चांगला वार आहे. सामना जर जिंकला तर निश्चितच बकऱ्याला दही द्यावा लागेल. गोलंदाजी पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात थोडा बदल करतोय. उजव्या हातीच्या शैलीचा फलंदाज सुसज्ज होतोय. तो नवीन फलंदाज हेमंत. डीप स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट डीप वाईडिश लोंगाला प्रोटेक्शन आहे हेमंतसाठी आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप पॉइंटला प्रोटेक्शन आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन या षटकातील दुसरा चेंडू घेऊन नागेश. चेंडू उडवला जातो. डीप स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षक घेतो, थोडी चूक करतो. गजाळ क्षेत्ररक्षण, कचा क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि 4 धावा. तिथे मी म्हणे निश्चितच एका खेळाडूवरती हा खेळ नसतो. 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं, संघर्ष करावं लागतं क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण थोडी चूक करतो, चुकीला माफी नाही. इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला माफ करता येतंय. गुणलेखा कक्षामध्ये चूक झाली तर माफ करता येतंय. क्रिकेटमध्ये आपल्याला मैदानात चुकीला माफी नाही. आपल्याला एक निश्चितच हा खेळाडू कर्णधार ठरू शकतोय, टर्निंग पॉइंट ठरू शकतोय, कारण उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी. आणि हेमंत यांच्या बॅट मधला एक मोठा फटका. 4 धावेने धावफलक 49 धावा, 49 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. या इनिंगचं शेवटचं षटक भैरवी गाडणार. यावेळी सुरेख मात्र बराचसा बाहेर उजव्या एसटीच्या आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दोन्ही हात समांतर करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम. अतिरिक्त धावा ही गुणलेखा संख्येत भर होते. एकरी धावसंख्येने या बोनस धावेने धाव संख्या धावफलकावर 50 धावा धावफलकावर. अर्धशतकी ही धावफलकावर लागते. प्रथम फलंदाजी करताना काळोबा फायटर संघ माफ करा झेंडू बास्पोर्ट. यावेळी पुढे सरकून फुटबॉल येऊन खेळायचा प्रयत्न सरते. शेवटी चेंडू एसटीचा वेध घेतोय. त्रिफळाची होतोय.
धावसंख्या धावपलकावर 50 धावा धावपलकावर. पाच गड्यांच्या बोर्डला शेवटचं षटक आहे. ताडोबा फायटर संघ, फायटर हा संघ संघर्ष करताना एक वेगळं बक्षीस आहे. सन्माननीय सत्यविजय गावडेकडनं 2000 रुपये तसंच एक बकरा या संघाला. ताडोबा फायटर संघ या मॅच मध्ये जर विजय झाला तर पाहायचं आहे कोणता हा संघ संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातोय, कोणत्या संघाचा संघर्ष थांबतो आणि त्या संघाला पराभव पत्करावा लागेल, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. नजरों डर का कभी पार नहीं होती है और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होते. क्रिकेट मध्ये हार जीत आहे मित्रांनो, जय पराजय आहे, पण संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणते असो, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ते कष्ट आणि संघर्ष करावा लागेल. नागेश पुढील चेंडू राईट मोठे विकेट यावी. खाली झालेले चेंडू ऑन साईडला बरकवण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र पूर्ण होते. कशा येऊ द्या, प्रत्येक धाव ही लाख मुलाची. प्रताप मात्र एंच्या दिशेने पुन्हा एकदा सुसज्ज होते पुढील चेंडू खेळण्यासाठी. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर धावसंख्या धावपलकावर 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडूचा खेळ हा बाकी कुठे जे शेवटचं षटक असेल त्यानंतर निश्चितच आपल्याला एक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुलंद आवाज मराठी हिंदी असो दोन्ही क्षेत्रामध्ये संयोजन एक सुंदर करतात ते आमचे राजा सामंत सर आपल्यासोबत जुळतील आणि क्लीन बोल होते फुलर लेनचा. थोडा दबाव असतो पण एक त्या दबावावर मात्र गोलंदाज मात करतोय. प्रतिसंघाच्या स्पर्धेसमोर एक फलंदाज निशब्द करून टाकणारी, कंजूसी करून टाकणारी गोलंदाजी मात्र पाहायला भेटते ती नागेश कडना. सुरेख गोलंदाजी एक मात्र बांधून ठेवले, जकरून ठेवले मोठे फटके घेण्यापासून. कारण शेवटच्या षटकात या हाणामारीच्या षटकात गोलंदाजी करायला गेलात तर मित्रांनो फार दबाव असतो आणि पहिलं अनिवार्य षटक हे टाकणं फार दबाव असतो, मोठी जबाबदारी असते. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा भेरवी गाडणारा आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर नागेश. या षटकामध्ये 3 खेळाडू बाद करतोय, 3 ब्रेक मिळवून देतोय आपल्या संघाला. तिन्ही एक खेळाडूंना क्लीन बोल्ड करतोय सुरेख गोलंदाजी म्हणेन. यावेळी शॉट आहे, फटका फसतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. जोपर्यंत वाईडिश लॉंगाचं क्षेत्ररक्षक डेबल आहे चेंडूची परती करतो तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येकडे येताना आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 53 धावा आणि 54 धावसंख्येचं हे पाठलाग करायचा आहे. काळोबा फायटर्स संघाला पाठलाग करायचा आहे, जिंकायचा आहे, 2000 रुपये घ्यायचे आहे, बकरा मिळवायचा असेल तर तो संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये. निश्चितच सामना रोमहर्षक होईल याची मी खात्री देतो, कारण दोन्ही संघाला या मैदानाचा बराच अभ्यास आहे. घरच्या मैदानावरती खेळतात, हा सामना रोमहर्षक होईल असं मी ग्वाही देतो. आणि त्यानंतर आपण निश्चितच ज्या समरजनांची आपण वाट पाहतात कालच्या दिवसापासून ते आमचे हिंदी असो मराठी असो ज्यांच्याकडे अध्यात्मक बराच अभ्यास आहे आणि ज्यांचा आवाज आज घडणार 2 दिवस या नगरीत ते आमचे सन्माननीय राजा सामंत सर आपल्यासोबत बोलतात. मी काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. स्पर्धेदरम्यान सन्माननीय चंदू गावडे यांचं आगमन होते. आपण व्यासपीठावर या साहेब स्थानापन्न व्हा. निश्चितच सन्माननीय चंदू गावडे आपण यायचंय, स्थानापन्न व्हायचंय साहेब. आपलं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोराणे वाडी पर्व हे 3रं आयोजित एक गाव एक संघ ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजचा 2रा दिवस झेंडोबा चषक 2022. क्रिकेटचा एक रणसंग्राम, क्रिकेटचा जर विद्यमान सोहळा रंगतो या सकाळच्या सत्रामध्ये. आजचा 2रा दिवस सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. कारण कुठलीही स्पर्धा असली प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या मायबाप प्रेक्षकांचं खूप खूप आपण धन्यवाद देतो, खूप खूप आभार आहे आपला मंडळ. तर येऊया 2ऱ्या इनिंग साठी. आमचे आवडते आम्ही गुरु मानतो
हे समालोचन बरीच वर्ष आम्ही समालोचन युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षणीय सामने पाहून ऐकतो ते आमचे सन्माननीय राजा सामंत सर करंगडे आपण मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. फलंदाजाला लवकरात लवकर पाठवायचं आहे काळोबा फायटर्स. सलामीवीरांना लवकरात लवकर पाठवायचं आहे. हेलो, अंसुर के इस मैदान के ऊपर राजा सामंत का तमाम दर्शकों की खिदमत में प्यार भरा नमस्कार. झंडोबा स्पोर्ट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 6 विकेट के नुकसान के ऊपर 53 रन बनवाए हैं, तो 54 रन जीत हासिल करने के लिए बात मायने रखती है सेकंड इनिंग में काळोबा फाइटर्स टीम को. और वही 54 रनों का पीछा करने के लिए काळोबा फाइटर्स के 2 ओपन बल्लेबाज जिन्होंने पंचक्रोशी के बाहर बेहतर ओपन शुरुआत करवा के अपने टीम को दी है, जिनका नाम है नागेश और रोहित. दोनों भी ओपन बल्लेबाज के बल्ले में काबिलियत है, लेकिन आज वो काबिलियत सच में उतरनी चाहिए, क्योंकि ओपन बल्लेबाज बेहतर बल्लेबाजी कर पाता है. ओपन बल्लेबाज बेहतर बल्लेबाजी कर पाते हैं तो अपने टीम को जीत के कगार पर ले जा सकते हैं, लेकिन शुरुआत में संयम से बिखरते ही विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा हो सकती है, और उसी दबाव के चक्र को भेदना मुश्किल बात साबित हो सकती है. पहले ओवर की पहली गेंद, गेंदबाज का नाम है जगन्नाथ. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, कलाई के साथ मोड़ दिया, स्वर्लेक अंपायर के बगल में पहले ही गेंद के ऊपर 1 रन भागकर पूरा किया. नागेश ने 1 रन की सहयोग से अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला है 54 रनों का पीछा करते हुए. कलाई के साथ गेंद खेली जाती है तो हमेशा आंखों के सामने खड़े रहते हैं मोहम्मद अजहरुद्दीन, अपने जमाने के काबिल तारीफ बल्लेबाजी करने वाले बल्लेबाजों में से अजहरुद्दीन को जाना जाता था, पहचाना जाता था.
ऑफ के बाहर की गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर कमेंट्री कक्षक के सामने खेल दिया। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, शरीर का संतुलन और काफी निगाह चौकन्नी। सीधी गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर 7 रन बिना कोई विकेट खोते हुए। 54 रनों का पीछा करना है, दिलेरी दिखवानी चाहिए, संयम बरकरार रखना चाहिए। वही संयम और दिलेरी दिखवाते हुए दोनों भी ओपन बल्लेबाज बेहतर बल्लेबाजी का दायित्व निभा पा रहे हैं। ऑफ के बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। विकेट कीपर ने बेहतरीन विकेट कीपिंग का दायित्व निभाया। वापस बुलर के पास सुनील नाइक यहां पर बैठे हैं। एक जमाना था विजय टीम केरवाड़ा का, हमेशा ओपन करने के लिए आया करते थे, लेकिन उनका सहयोग देते थे नाना नाइक। सिंधुदुर्ग स्तर की एक बेहतर मजे हुई ओपन बल्लेबाज के हासियत से दोनों को भी जाना जाता था, पहचाना जाता था। वो डगआउट से ही सेट होकर मैदान के ऊपर कदम रखते थे। इनको आउट करना उस वक्त मुश्किल बात साबित होती थी। टिपा खाने के बाद पॉइंट की तरफ खेलना पसंद किया। क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना चाहते। 1 रन की पूंजी मिसफील्ड होने की वजह से दूसरा रन लेने का प्रयास किया और बेहतरीन तरीका आजमाते हुए, संयम बरकरार रखते हुए 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 9 रन बिना कोई विकेट खोते हुए। ओपन बल्लेबाजी की शुरुआत की जाती है तो जोश में नहीं, होश में रखकर बल्लेबाजी करनी चाहिए। दुनिया के नंबर 1 बल्लेबाज की हैसियत से एक बल्लेबाज हमेशा आंखों के सामने उभर के बाहर निकलता है। उस बल्लेबाज का नाम था सईद अनवर, जो पाकिस्तान टीम का प्रतिनिधित्व करने वाला ओपन बल्लेबाज होकर रहा। अपने जमाने के काबिले तारीफ ओपन बल्लेबाज की हैसियत से उनको जाना जाता था, पहचाना जाता था। दुनिया के नंबर 1 गेंदबाजों को उनको आउट करना मुश्किल बात साबित होती थी, लेकिन एक गेंदबाज ऐसा था जो भारत टीम का प्रतिनिधित्व उस वक्त किया करता था। उस गेंदबाज का नाम था देबाशीष मोहाती। मोहाती के सामने खेलते समय सोचने के लिए मजबूर हुआ करते थे सईद अनवर। उन्होंने सचिन तेंदुलकर को कहा था, देबू के एक्शन में ही क्वेश्चन है, और उस क्वेश्चन का जवाब देते समय काफी दिक्कत महसूस होती थी। देबाशीष मोहाती ने चंद मुकाबले में भारत टीम का प्रतिनिधित्व किया था। उठाकर मारने का प्रयास किया था, वापस ऑफ स्टिक के बाहर की गेंद। सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। उनको फिटनेस में कामयाबी हासिल कर पाते, फिटनेस में कामयाबी हासिल कर पाते तो लंबा सफर कर सकते थे देबाशीष मोहाती। लेकिन अफसोस की बात यह है कि फिटनेस उनको साथ दे नहीं सका और उसी के कारण उनको भारत के टीम के बाहर जाना पड़ा। बेहतर क्षेत्ररक्षण का दायित्व, लेकिन पहले प्रयास में बैकअप करते समय उन्होंने कोशिश बहुत ही बढ़िया की थी, लेकिन बाद में थोड़ी सी तकलीफ में, और उसी का लाभ उठाते हुए जहां पर 1 रन था वहां पर 2 रन भागकर पूरे किए। जहां पर 1 रन था वहां पर 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 54 रनों का पीछा करते हुए कालोबा फाइटर्स टीम का स्कोर हो चुका है 11 रन। कई बातें आते समय लेके आता हूं, लेकिन वक्त काफी छोटा मिलता है। सिंधुदुर्ग स्तर में कई ऐसे ओपन बल्लेबाज मैंने देखे हैं जिनका जिक्र हमेशा करते हुए मैं सफर करते हुए चला आ रहा हूं। उन्हीं में से 2 चोटी के बल्लेबाज जिनका मैंने जिक्र आपके सामने किया, सुनील नाइक और नाना नाइक का। उसके बाद प्रमोद गांवकर और नरेश जोशी, जो बीएमसी मालवन टीम का प्रतिनिधित्व करने वाले खिलाड़ी होकर रहे। उनको उस वक्त डेस्मंड हैंड्स और गॉर्डन ग्रीनिस के नाम से जाना जाता था। इस मुकाबले में कालोबा फाइटर्स की टीम जीत हासिल करते तो उनको 500 रुपए का इनाम रखा हुआ है सातेरी जैन हिटर की तरफ से, और इनामदाता का नाम है बंटी गावड़े। कितना बढ़िया फुटवर्क देखने का अवसर
सुरुवातीच्या फलंदाजांनी संयम राखत दिलेरी दाखवत जर फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं असतं तर दमदार सलामी पाहायला मिळाली असती, परंतु त्याचाच अभाव पाहायला मिळाला आणि ठराविक अंतरानं गडी गारत होत गेले. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुरुवातीपासूनच या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच धावांवरती रोका लागलाय. दबावाचं चक्रव्यूह भेदणं मुश्किलीचं ठरलंय. आता मात्र खालच्या क्रमांकाच्या फलंदाजांना दिलेरी दाखवत फलंदाजी करावीच लागेल. बॅटच्या मधोमध घेऊन आक्रमक रूप धारण केलंय. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम शरीराचं संतुलन. सरळ रेषेत चेंडू विसावतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांनी समीकरण पुढे सरसावतंय. एकंदरीत धावसंख्या होती ती 7 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. 54 धावांचा पाठलाग करताना अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 8. आठ चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या काळोबा फायटर संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज आपल्या रनिंग मार्क वरती कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा करेल. ऑफस्ट्रिपच्या बाहेरचा चेंडू स्वेर चेंडूची मागणी करत होते, पंचांनी अपील फेटाळलं. एकंदरीत धावसंख्या आक्रमकतेचं रूप धारण केलं तर विजयी पदावरती घेऊन जाईल, परंतु त्याचाच अभाव या ठिकाणी दिसतोय. ऑफस्ट्रिपच्या बाहेरचा चेंडू सरळ रेषेत खेळून काढलाय. लॉंगअपच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय, बॅकअप केला जातोय, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले ते शेवटच्या षटकातील 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अप्रतिम असं क्रिकेटसाठी माहोल, अप्रतिम नियोजन. कारण नियोजन उष्ण विकत घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं आणि तेच प्रकर्षानं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे माहोल अप्रतिम, क्रिकेटसाठी पोषक अपेक्षित असलेला उभा राहिलाय आणि अशा पोषक वातावरणात अप्रतिम क्रिकेट आपल्याला मैदानावरती नांदताना दिसतंय. फक्त या पोषक वातावरणाचा लाभ उठवत आपल्यातील गुणवत्ता सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक संघातील खेळाडूंनी झोकून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाजाचं नाव आहे बबलू. अप्रतिम गोलंदाजी, जोरदार अपील. पंचांनी अपील उचलून धरलं. 8वा गडी 7वा गडी माघारी परततोय. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत ते 5 आणि 5 चेंडूवरती विजयासाठी आवश्यक आहेत त्या
19 धावा, 5 चेंडू आणि 19 धावा. शेवट आणि 19 धावांची आवश्यकता. आमचे स्कोरर आता काउंटिंग करून सांगतायत की 19 धावांची आवश्यकता आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून आपल्याला लाभले आहेत रोशन पेडणेकर, त्यानंतर सुनील नाईक आणि उदय मालडीकर म्हार्दळकर. उदय म्हार्दळकर टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे खेळाडू आणि गाढे अभ्यासक. ज्यावेळी कुठल्याही प्रकारची साधन सुविधा नव्हती अशा कालखंडात सुनील नाईक यांनी तर आव्हानांची शिवधनुष्य लिलाय पेलत विजय टीम केरवाडासाठी सातत्याने योगदान दिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक 8वा गडी माघारी परतोय झुलचीच्या रूपात. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटच्या षटकातील 4 चेंडू. टेनिस क्रिकेटसाठी सिंधुदुर्ग स्तराच्या बाहेर बहुमोल असं योगदान दिलं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून युवा पिढी घडली, लौकिकाच्या शिखरावरती जाऊन विराजमान झाली. परंतु मित्रांनो, त्याचं श्रेय मात्र जुन्या काळातील खेळाडूंना देणं गरजेचं आहे. अनेक खेळाडूंची नावं या ठिकाणी मी सादर केली तर दिवस निघून जाईल. एवढं अप्रतिम योगदान त्या काळात त्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटसाठी दिलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने क्रिकेट रुजलं आणि लौकिकाच्या शिखरावरती आज विराजमान झालेलं आपल्याला ते क्रिकेट पाहायला मिळत आहे. आता मात्र शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत ते 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. मित्रांनो, आठवण येते ती नाना नाईक यांची. क्रिकेटच्या दुनियेत सफर करताना पहिला सामना कुडाळच्या मैदानावरती नाना नाईक खेळला आणि गोव्याच्या संघासमोर शेवटच्या 3 चेंडूवरती 18 धावांची आवश्यकता असताना घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं. 3 लागोपाठच्या चेंडूवरती 3 षटकार आणि विजयी पदावरती नेलं विजय टीम केरवाडा संघाला. त्यानंतर नाना नाईक यांना कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही, कारण त्या कालखंडात कॉमेंटेटर म्हणून मी स्वतः राजा सामंत, माझ्या बरोबरीनं शंकर घारे, विजय बागायतकर, समीर पांढरे आणि अशोक नाईक कॉमेंटेटर म्हणून कुडाळच्या मैदानावरती सातत्याने योगदान देत असायचो. त्या काळाचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अखेरीस 17 धावांनी विजयावरती शिक्कामोर्तब करतोय तो झेंडोबा स्पोर्ट संघ आणि त्याचं श्रेय झेंडोबा स्पोर्ट संघाच्या गोलंदाजांना, फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना दिलं पाहिजे. जरी या सामन्यात ताळोबा फायटर संघ पराभूत जरी झाला तरी या पराभवातून त्यांनी बोध घ्यावा. पुढच्या स्पर्धेसाठी निश्चित